हॅलो हॅलो हॅलो. नमस्ते, आदाब, सत श्री अकाल, राम राम मंडळी. कसं काय महाराष्ट्र? मी प्राध्यापक गोविंद घुले तुमचं वेदांतू महाराष्ट्र MST CET आणि बोर्ड्स या चॅनलवरती खूप मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी ज्यावेळी मी वेदांतू टीमशी कनेक्ट झालो त्यावेळी श्रेयस सरांनी मला या चॅनलवरती लॉन्च केलं. मित्रांनो, मी तुम्हाला यूट्यूब मास्टर टीचर मॅथमॅटिक्स म्हणून तुमचा एक सोबती इथून पुढच्या काही काळासाठी असणार आहे. ज्यावेळी मी इथं एक मॅथमॅटिक्स टीचर म्हणून उभं राहिलो आहे, तर हा सिलॅबस आपण जो काही कवर करणार आहोत तो सिलॅबस कवर करण्याच्या आधी मला एक छोटासा जर्नी या ठिकाणी तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. आणि हा जर्नी शेअर झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की मॅथमॅटिक्स या विषयाची भीती दूर करून याच्यामध्ये कमीत कमी चॅप्टर प्रिपेअर करून जास्तीत जास्त मार्क्स कसे आणायचे ही एक सिम्पल स्ट्रॅटेजी, ज्याला मी 50 मार्क्स स्ट्रॅटेजी असं बोललेलं आहे. ऑब्व्हियसली आपल्याला 50 मार्क तर पाडायचे नाहीच आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्सचा फोबिया आहे, ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्सची भीती वाटते, त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली हा व्हिडिओ असणार आहे. आणि जे विद्यार्थी माझे टॉपर कॅटेगरीमध्ये आहेत, ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी पण ही स्ट्रॅटेजी खूप बेसिक आहे. आपण मेहनत करून मी तुम्हाला सांगतो की आपण 80 आउट ऑफ 80 मार्क्स 1001% आणू शकतो. मग हा जर्नी एक्झॅक्टली मॅथमॅटिक्स टीचरचा सुरू कसा झाला याबद्दल मी सुरुवातीला 2 शब्द बोलणार आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्यावेळी मी तुमच्यासमोर उभं राहिलो आहे त्यावेळी हा जो काही एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, बरोबर, हा एका सत्य घटनेवरती आधारित आहे. म्हणजे माझ्या लाईफमध्ये जे काही प्रसंग मी अनुभवलेत बिफोर बिईंग अ मॅथमॅटिक्स टीचर, ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की जनरली मॅथमॅटिक्सचा एक भयानक फोबिया मुलांमध्ये असतो. मॅथमॅटिक्स म्हणलं की प्रत्येकजण विचारतो मॅथमॅटिक्सचा उपयोग काय. असं नाही आहे. मॅथमॅटिक्स असतं, पण ते फक्त दिसत नाही. आणि तेच मॅथमॅटिक्स शोधून काढण्यासाठी, त्याच मॅथमॅटिकल कॉन्सेप्टचा रिअल लाईफमध्ये काय ॲप्लिकेशन आहे हे लर्न करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. मित्रांनो, ज्यावेळी मॅथमॅटिक्स हा फुल फॉर्म विचारला जातो, सगळ्यात पहिल्यांदा मोठे मोठे इक्वेशन्स, मोठे मोठे डेरिवेशन्स, असा फोबिया, म्हणजे पूर्ण घोस्ट स्टोरी. ते म्हणतात ना, मॅथमॅटिक्सचा फॉर्मच आहे MATHS, मेरी आत्मा तुझे हमेशा सताएगी. असं काही नाही आहे मित्रांनो. मॅथमॅटिक्ससारखा सोपा विषय कुठला नाही आहे. आणि येस, 100% मी हे कॉन्फिडेंटली बोलू शकतो. का? कारण जर आपण याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं तर मुलं म्हणतात मॅथमॅटिक्स म्हणजे काय? तर मॅथमॅटिक्स म्हणजे मेंटली अटॅक टू हेल्दी स्टुडंट्स. अरे, असं काही नाही आहे. तर मॅथमॅटिक्स हा खरंच खूप सोपा विषय आहे. ज्यावेळी मी तुमच्या एजचा होतो, इस्पेशली 8th स्टँडर्डमध्ये मित्रांनो, मला सुद्धा मॅथमॅटिक्स भयानक टफ जायचं. मी तुम्हाला हेही सांगतो की मी मॅथमॅटिक्सचे एक्झाम्पल्स पाठ करून पेपरला जायचो. मला स्वतःला कधी विश्वास नव्हता की एक वेळ अशी येईल की याच मॅथमॅटिक्समध्ये ज्यावेळी माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला त्यावेळी मी स्वतः इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगनंतर ॲडमिशन घेतल्यानंतर मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं. आता PhD करतो आहे. प्रत्येक ठिकाणी मला मॅथ्स लागते. आणि आज तुमच्यासमोर मी मॅथमॅटिक्सचा एक फॅकल्टी म्हणून समोर उभा आहे की ज्या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्सपासून अतिशय वीट यायचा. पण एक्झॅक्टली हा ड्रास्टिक चेंज, हा एक्सपोनेन्शियल ग्राफ झाला कसा, ती स्टोरी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मला या ठिकाणी मित्रांनो सांगायचं आहे की येस, एक टाईम असा होता ज्यावेळी मी 8th स्टँडर्डमध्ये होतो. मला इस्पेशली तुमच्या सगळ्यांना सांगायचं आहे की या पिक्चरमध्ये जे काही मी दाखवले ना, ही एक, मी सांगितलं की एक सत्य घटनेवरती आधारित गोष्ट आहे. तर हा असा एक मी वैतागलेला, ज्याला मॅथमॅटिक्स बिलकुल काही जमत नव्हतं, तर मी एका क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं. त्या क्लासच्या बाहेर एक पाटी लावली होती. काय पाटी लावली होती की जर आमच्याकडे ॲडमिशन घेतलं आणि जर तुमच्या विद्यार्थ्याला 100पैकी 90 मार्कांच्या पेक्षा कमी मार्क पडले तर पूर्ण फीज रिफंड. माय गॉड, माझ्या आईवडिलांनी ही पुणेरी पाटी पाहिली आणि माझ्या आईवडिलांनी दुसऱ्या दिवशी माझं इथे ॲडमिशन घेतलं. ज्यावेळी मी तिथे गेलो, पहिला दिवस तर आपला इकडं तिकडं बघण्यामध्येच जातो, जसं तुम्ही इकडं तिकडं बघता नवीन क्लासमध्ये गेल्यानंतर. अरे, मला सगळ्यांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, पहिला दिवस आपला असाच जातो. मीही त्यातलाच होतो. पहिला दिवस इकडं तिकडं बघण्यात गेला. इकडं तिकडं म्हणजे समजून घ्या आता मला काय म्हणायचं आहे ते. हां, तेच, करेक्ट.
तर मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी त्या मॅथमॅटिक्सच्या सेशनमध्ये बसलो, मला काहीही कळलं नाही. लिटरली आय वॉज फेडअप की मला नाही कळलं काय शिकवलं ते. ज्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी त्या क्लासमध्ये आलो, मित्रांनो हे मनपूर्वक ऐका मी काय सांगतोय ते, की इथून माझा मॅथमॅटिक्सचा जर्नी सुरू होतो आहे. 8वीपर्यंत मॅथमॅटिक्स जमत नाही आहे. आता अशा क्लासला ॲडमिशन घेतले की जर त्यांनी सांगितले की तुमचा मुलगा कसाही असो 90पेक्षा 100पैकी कमी मार्क आले तर फुल फीज रिफंड, कुठला पालक त्या क्लासमध्ये घालणार नाही. बरोबर, माझ्या आईवडिलांनी तेच केलं जे मी सांगितलं. पहिल्या दिवशी काही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळी त्या क्लासरूममध्ये गेलो, मॅडमनी मला उठवलं आणि बोर्डवरती एक एक्झाम्पल दिलं, सॉल्व्ह करायला लावलं. माय गॉड, असाच मी तिथं बसलो होतो, क्वेश्चन बघून अतिशय घाबरलेला. मॅडम आल्या, मॅडमनी कपाळात मारून घेतलं, लिटरली कपाळात मारून घेतलं की ह्याला काही येत नाही आहे आणि त्यांच्यासाठी हा मोठा टास्क आहे की साला ह्याला पास कसं करायचं, पास कसं करायचं. 90 मार्क तर दूरची गोष्ट, याला पास कसं करायचं. तर मॅडमनी पहिल्या दिवशी मला पुन्हा एकदा एक वॉर्निंग दिली, राजा तू नीटपणे अभ्यास कर, नाही तर तुझं काय खरं नाही. लिटरली मला अशा शब्दांमध्ये वॉर्निंग दिली. आता अशी वॉर्निंग दिल्यानंतर तरीसुद्धा मी थोडासा कॅज्युअलच. तिसऱ्या दिवशी ज्यावेळी मी क्लासरूममध्ये गेलो, त्या दिवशी मित्रांनो मला हे काय सांगायचं आहे, पुन्हा एकदा मनपूर्वक ऐका. तिसऱ्या दिवशी ज्यावेळी मी क्लासरूममध्ये गेलो, मॅडमनी मला समोर बोलवलं. मी असं एक्झाम्पल सॉल्व्ह करत होतो. माझी पाठ पूर्ण स्टुडंटच्या बॅक साईडला होती अशी, बरोबर, आणि मी असं सॉल्व्ह करत होतो. मागून एक मुलगी येते आणि त्या मुलीने जोरात पाठीमध्ये माझ्या फटका मारला. येस, यू विल नॉट बिलीव्ह, इतका जोरात फटका मारला. मी असा होतो, जसा फटका बसला आय वॉज ॲब्सल्युटली स्टंड की हे काय आहे, मला अजिबात अशा क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही. मी घरी गेलो, घरच्यांना सांगितलं मी काही क्लासला जाणार नाही आहे. घरच्यांनी सांगितलं जायचं आहे तर त्याच क्लासला जायचं आहे, नाहीतर शिक्षण बंद करायचं आहे. ओ माय गॉड, आता लाईफमध्ये एकदम खतरनाक मोमेंट आलेला आहे, कारण शिक्षणाची तर भयानक आवड आहे आणि मॅथ्स हे एवढं मोठं चॅलेंज होतं की सगळे टीचर पण माझ्याबद्दल डिस्कस करायचे की गोविंदला मॅथ्स जमत नाही, काय करायचं काय करायचं. चौथ्या दिवशी क्लासरूममध्ये गेलो, चौथ्या दिवशी पुन्हा त्या मुलीचा मार खाल्ला. येस, मुली मारत होत्या. जर कुठल्या मुलाला मॅथमॅटिक्स नाही आलं तर मुली मारत होत्या. इतका मार खाल्ला मित्रांनो मी, लिटरली आठवडाभर त्या क्लासरूममध्ये त्या एका मुलीचा मी मार खाल्ला. पण असं असतं ना की मेल इगो, कम ऑन बॉईज, मेल इगो, तो मेल इगो जागा झाला आणि फक्त त्या मुलीचा मार खायचा नाही या इंटेन्शननी मॅथमॅटिक्सचा अभ्यास चालू केला. मी काय सांगितलं, मॅथमॅटिक्समध्ये स्कोअर करायचा म्हणून अभ्यास नाही केला, मॅथमॅटिक्समध्ये स्कोअर करायचा म्हणून अभ्यास केला नाही. मी काय म्हणलं, त्या मुलीचा मार खायचा नाही म्हणून मी अभ्यास करायला चालू केले मित्रांनो. आणि यू विल नॉट बिलीव्ह की ज्या मुलाला 40 आणि 45 मार्क पडत होते, त्या मुलाने दिवस रात्र फक्त आणि फक्त त्या मुलीचा मार खायचा नाही म्हणून अशाच पद्धतीने एकदम डेडिकेशननी त्याच्या लहान वयात मॅथमॅटिक्सचा अभ्यास केला, बरोबर. आणि आज तोच विद्यार्थी तुमच्यासमोर एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून उभा आहे. मित्रांनो, ज्यावेळी मी माझ्या इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हासुद्धा मॅथमॅटिक्सनी पिछा सोडला नाही. कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळी मी ॲडमिशन घेतलं त्यावेळी तिथे मला मॅथमॅटिक्स 1, मॅथमॅटिक्स 2 अँड मॅथमॅटिक्स 3 शिकावं लागलं. ज्यावेळी मी माझ्या मास्टर डिग्रीला ॲडमिशन घेतलं त्यावेळी मला ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स शिकावं लागलं. त्यामुळं मॅथमॅटिक्सनं तर पिछा सोडला नाही. पण येस, आय कॅन कॉन्फिडेंटली से नाव की तो जो जर्नी सुरू झाला तो फक्त आणि फक्त इगोमुळे सुरू झाला. आणि तो इगो ज्यावेळी एका मुलामध्ये येतो किंवा एखाद्या स्टुडंटमध्ये येतो, तो एका मॅजिकपासून लॉजिककडे ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो. अशाच पद्धतीने मी माझी आता लवकरच PhD डिग्री पण कंप्लीट करणार आहे. श्रेयस सरांनी त्या दिवशी माझ्या लॉन्चिंग व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. त्यामुळे मला माझ्याबद्दल जास्त काही सांगायचं नाही. पण येस, मला हे सांगायचं आहे की या पर्टिक्युलर सेशनची वेदांतूमध्ये ज्यावेळी मी ॲज अ मॅथमॅटिक्स टीचर म्हणून मी सुरुवात करतो आहे मित्रांनो, मला माझ्या सर्व मॅथ्स टीचरचं, इस्पेशली जे शुभद क्लासमध्ये होते, येस त्या क्लासचं नाव शुभद होतं, ज्यांनी मला मॅथमॅटिक्समध्ये घडवलं. आणि हां, मला हे सांगायचं आहे की ज्यावेळी माझा फर्स्ट सेमेस्टरचा रिझल्ट आला, कुठं 100पैकी 45 मार्कावरती खुश होणारा मला मॅथमॅटिक्समध्ये 98 मार्क्स मिळाले तरीसुद्धा त्या दिवशी मी रडत होतो. का? कारण माझे ते 2 मार्क कुठे गेले.
म्हणजे मलाही कळालं नाही की मी मॅथमॅटिक्सवरती कधी कमांड मिळवला आणि मी मॅथमॅटिक्समध्ये कधी एक्सपर्ट झालो. 98 मार्क्स मिळाले मला 8th स्टँडर्डमध्ये आउट ऑफ 100 आणि त्या 2 मार्क्ससाठी मी रडत होतो. मित्रांनो, त्यामुळं माझ्या या वेदांतूबरोबर जे काही मी आता करिअर सुरू करत आहे, मला हेच सांगायचं आहे की हे करिअर सुरू करण्याच्या आधी मला माझ्या सर्व मॅथ्स टीचरला मनपूर्वक त्यांना नमन करायचं आहे आणि मला या सेशनला सुरुवात करायची आहे. अगेन या सेशनला सुरुवात करण्याच्या पूर्वी बुद्धिदेवता गणेश करेक्ट गणपतीला वंदन करूयात आपण सर्वांनी आणि अखंड हिंदू साम्राज्य ज्यांनी स्थापन केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण या सेशनची सुरुवात करूयात. चला तर मित्रांनो, या सेशनची सुरुवात करताना मला हे सांगायचं आहे की एक्झॅक्टली आपण या 12th मॅथमॅटिक्समध्ये काय लर्न करणार आहे आणि अशी कुठली स्ट्रॅटेजी आहे जी स्ट्रॅटेजी मला सहजपणे 50 मार्क्स मिळवून देईल. आता मला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी आपण 12th मॅथमॅटिक्सबद्दल बोलतोय M1 आणि M2, किती मार्क्सचा पेपर आहे रे आपल्याला किती मार्क्सचा पेपर लिहायचा आहे? ओके, बऱ्याच जणांनी मला आन्सर दिलेला आहे. ओके, मला दिसतंय ते, भले हे एक रेकॉर्डेड सेशन आहे पण आय कॅन फील की तुम्ही याचं छानपैकी आन्सर देताय. 80 मार्क्सचा पेपर आहे, बरोबर? यू ऑल आर रॉंग मित्रांनो, तसं नाही आहे. तर मला हे सांगायचं आहे, हो तुम्ही म्हणाल सर इथे लिहिलं 80 मार्क्स, तुम्ही काय 80 मार्क्स नाही म्हणताय? तर मला हेच तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, या केसमध्ये बघून घ्या की जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर जो आपला 12thचा फॉर्मॅट आहे, येस ऑब्व्हियसली तो 3 तासाचा आहे आणि 80 मार्क्सचाच पेपर आहे. 100% 80 मार्क्सचाच पेपर आहे, पण त्यामध्ये थोडीशी ट्विस्ट आहे मी जी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. ओके, आणि मला हे सांगायचं आहे की आपला जो मॅथमॅटिक्सचा पेपर असणार आहे बोर्डचा 2025मध्ये 22 फेब्रुवारीला सॅटर्डेला आपला एक्झाम असणार आहे. म्हणजे आपल्याकडे किती वेळ राहिला आहे? जर आज आपण बघितलं तर आज 2 डिसेंबर आहे, राईट? तर डिसेंबरचा कंप्लीट महिना, जानेवारीमध्ये तुमचे बोर्डचे प्रॅक्टिकल असतील, करेक्ट? सो ऑलमोस्ट आपल्याकडं नाही म्हणलं तरी एक 50 दिवस आपण पकडून चलूयात की 50 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. बोर्डचा ज्यावेळी आपला केमिस्ट्रीचा पेपर होईल आपल्याला 1च दिवसाची सुट्टी मिळते, 1च दिवसाची, बरोबर? आणि या 1 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण मॅथमॅटिक्स लर्न करायचे, त्याची रिव्हिजन करायची, बरोबर? मग एक्झॅक्टली जर आपण बघितलं तर 80 मार्क्सचा आपला थिअरीचा पेपर आहे, बरोबर? असंच आहे ना, बरोबर? 80 मार्क्सचा पेपर आहे. 20 मार्क्स जे आहेत ते आपल्या कॉलेजचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असणार आहे, जी आपली 1 तासाची एक्झाम असणार आहे, राईट? तर आपण बघू शकता की 80 + 20 आपला असा टोटल 100 मार्क्सचा पेपर असणार आहे, राईट? मी बोर्ड एक्झामिनेशनबद्दल बोलतोय. पण ज्यावेळी मी म्हणतोय की माझा 80 मार्क्सचा पेपर आहे, याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे जो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. येस, मी म्हणतोय हा पेपर 80 मार्क्सचा नाही, कारण जो टॉपर विद्यार्थी असो किंवा नॉर्मल विद्यार्थी असो, हा पेपर 80 मार्क्सचा नाही. अरे कसं काय? लेट्स सी दॅट नाव. आता सगळ्यांनी लक्ष द्या की मी तेच बोललं की हू सेज दॅट द पेपर ऑफ मॅथमॅटिक्स इज ऑफ 80 मार्क्स? नो बॉयज अँड गर्ल्स, थिंक बिगर. असं नाही आहे. बोर्ड आपल्यावरती खूप उपकार करते, बोर्ड आपल्याला एक सॉफ्ट कॉर्नर द्यायचा प्रयत्न करते. तो सॉफ्ट कॉर्नर काय आपल्याला हे समजून घ्यायचे. त्यामुळे टॉपरला मला हे सांगायचं की तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स नाही आणायचे. ज्यावेळी मी म्हणतोय की मी आजपर्यंत बऱ्याच जणांना 100 आउट ऑफ 100 आणण्यासाठी मदत केलेली आहे, तुम्हाला 80 पैकी 80 नाही आणायचे. तुम्हाला किती मार्क्सचा पेपर आहे माहिती आहे? सो लेट्स सी दॅट नाव. येस, तुम्ही बघू शकता की आपला पेपर पॅटर्न जर आपण पाहिला, बरोबर? हे सेशन सुरू करायच्या आधी मला माहिती आहे सर्वांना या पेपर पॅटर्नबद्दल आयडिया असणार आहे, पण कसं आहे की डायरेक्टली आपण सिलेबसकडे जम्प करू शकत नाही. कुठलीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आधी मला त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर पॅटर्न काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी मला एक्झामचा पेपर पॅटर्न कळतो त्याचवेळी आपल्याला कळते की एक्झॅक्टली अभ्यास करायचा कसा, बरोबर? आणि ज्यावेळी अभ्यास करायचा कसा हे कळतं त्यावेळी मार्क्स आपले 1001% शुअर शॉट येतात. त्यामुळे एक्झामचा पॅटर्न समजून घेणं खूप गरजेचं आहे, बरोबर? ते शेअर करू शकतो. आता बघू शकता की आपल्याला क्वेश्चन नंबर 1मध्ये टोटल 1 ते 8 MCQ आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की मॅथमॅटिक्सचं 1 MCQ किती मार्क्स असतं? मॅथमॅटिक्सचं 1 MCQ असतं 2 मार्क्सचं. म्हणजे 8 MCQचे किती मार्क्स झाले रे आपले? 16 मार्क्स फक्त आपल्याला MCQ मधनंच मिळणार आहेत. कॅन यू इमॅजिन? म्हणजे मी फक्त 8 MCQ करेक्ट सोडवले तर मला 16 मार्क्स मिळणार आहेत, राईट? बरं, क्वेश्चन नंबर 2कडे जाऊयात, विच इज व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन नंबर 2मध्ये असेल 1 to 4 क्वेश्चन्स असतील आणि त्यामध्ये टोटल वेटेज जे असणार आहे ते 4 मार्क्सचे वेटेज असणार आहे, राईट? म्हणजे हे 16 आणि हे 4 किती झाले रे? 20 मार्क्स या ठिकाणी कव्हर झाले, राईट? आता या केसमध्ये बघू शकता शॉर्ट आन्सर क्वेश्चन नंबर 3 to क्वेश्चन नंबर 14 असणार आहेत. आता इथं खरा ट्विस्ट आहे काय की आपल्याला 12 क्वेश्चन ते एक्झाममध्ये विचारणार, पण या 12 पैकी मला सोडवायचे किती रे?
मला 8च सोडवायचे. म्हणजे टोटल मार्क्स आहेत 16 मार्क्स, पण विथ ऑप्शन किती आहेत रे? 24 मार्क्स. म्हणजे मला हे सांगायचं आहे की 12 क्वेश्चन आहेत, त्या 12 पैकी 8च सोडवायचे. म्हणजे 4 क्वेश्चन एक्स्ट्रा भेटले. समजा एखादा चॅप्टर मी त्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये कॉन्फिडंट नसेल तर मी दुसरं ऑप्शन चूज करू शकतो. म्हणजे 12 पैकी 8 सोडवायचे, 4 क्वेश्चन्स एक्स्ट्रा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. राईट? म्हणजे आपल्या सायकोलॉजीचा बोर्डनी पूर्णपणे विचार केलेला आहे. जर मी नेक्स्ट क्वेश्चनकडे गेलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25 टू क्वेश्चन नंबर 26. पुन्हा एकदा ऑब्झर्व करा. या केसमध्ये तर तुम्ही आता इथं ऑब्झर्व केलं, इथे सुद्धा काय रे, किती क्वेश्चन्स आहेत रे? 12 क्वेश्चन आहेत. बरोबर? या 12 पैकी सोडवायचे किती? अरे 8च सोडवायचे आहेत. एक क्वेश्चन किती मार्क्सला आहे आता? म्हणजे 3 मार्क्सला एक क्वेश्चन आहे. राईट? म्हणजे पुन्हा एकदा 12 पैकी 8 सोडवायचे आहेत. पुन्हा 4 क्वेश्चन तुम्हाला एक्स्ट्रा ऑप्शन्समध्ये आलेले आहेत. पहिला नाही आला दुसरा करा, दुसरा नाही आला तिसरा करा, तिसरा नाही आला चौथा करा. यार काहीतरी करा, कम ऑन. बरोबर? सो या केसमध्ये इथं आपल्याला पुन्हा एकदा 12 पैकी 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत. पण या केसमध्ये एका क्वेश्चनचं वेटेज असणार आहे 3 मार्क्स. राईट? जो लास्ट क्वेश्चन आहे लॉंग आन्सर क्वेश्चन, करेक्ट? ॲब्सोल्युटली इझी. हे फक्त दिसते लॉंग आन्सर, पण काही अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. अगेन व्हेरी व्हेरी इझी. तुम्ही बघू शकता किती क्वेश्चन्स आहेत तरी इथं या केसमध्ये. जर मी व्हेरी लॉंगबद्दल बोललो तर किती क्वेश्चन्स आहेत? 27 पासून 34 पर्यंत, म्हणजे 8 क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत. या 8 पैकी किती सोडवायचे तरी मला? 5 सोडवायचे आहेत. म्हणजे किती क्वेश्चन? 3 क्वेश्चन एक्स्ट्रा आहेत. राईट? मग अजून काय करायला पाहिजे रे आपल्यासाठी? म्हणजे बोर्डनी जेवढा आपल्याला सॉफ्ट कॉर्नर द्यायचा आहे तो ऑलरेडी या क्वेश्चन पेपर पॅटर्न थ्रू दिलेलाच आहे. राईट? म्हणजे जर तुम्ही बघू शकता, मी इथं लिहिलं आहे की आपला पेपर हा 80 मार्क्सचा नाही, रादर आपला जो पेपर आहे तो 112 मार्काचा आहे. आणि जो टॉपर विद्यार्थी आहे त्याला 112 पैकी 80 मार्क आणायचे आहेत. आजपर्यंत आपण विचार काय करतो की मला 100 आउट ऑफ 100 आणायचे किंवा मला 80 आउट ऑफ 80 आणायचे. अरे नाही, तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण ज्यावेळी मी 80 आउट ऑफ 80 म्हणतोय ना, मला 100% ॲक्युरसी पाहिजे. बरोबर? आणि ते एक चॅलेंजिंग टास्क वाटते यार की मी 80 आउट ऑफ 80 नाही आलं तर कसं? तसं नाही आहे ते. आपल्याला टोटल पेपर किती मार्क्स आहे? 112 मार्क्सचा पेपर आहे. त्या 112 पैकी आपल्याला 80 मार्क आणायचे. त्यामुळे मी म्हणलो होतं की हू सेज द पेपर ऑफ मॅथमॅटिक्स इज ऑफ 80 मार्क्स? नो, ॲब्सोल्युटली नॉट. क्वेश्चन पेपर ऑफ मॅथमॅटिक्स इज ऑफ 112. म्हणजे किती? 112 मार्क्सचा क्वेश्चन आहे. जवळपास 32 मार्क्स आपल्याला बोर्ड बोनसमध्ये देते. आता त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा का नाही हे आपल्या इंडिव्हिज्युअली प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. बरोबर? मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की एका टीचरचं काम माझ्या लाईफमध्ये मी घडलो का? कारण मला टीचरनी प्रॉपर गायडन्स दिलं. जर त्या टीचरबरोबर आपला इमोशनल कनेक्ट झाला तर मी सांगतो की असं म्हणतात की मॅजिकपासनं लॉजिककडे वेळ जायला म्हणजे वेळ जात नाही. राईट? हो की नाही? पटकन आपण ते अचीवमेंट घेऊ शकतो. एक्सपोनेन्शियल ग्राफ आपला होऊ शकतो. बरोबर? त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो, जर आपण या जर्नीमध्ये एकमेकांशी इमोशनली कनेक्ट झालो, जर मी शिकवलेली प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला समजली, तर मित्रांनो मी तुम्हाला आज गॅरंटी देतो की एक मेंटॉर म्हणून, एक मित्र म्हणून मी तुमच्यासोबत नेहमी उभा असेल आणि आपण या जर्नीमध्ये 112 पैकी 80 मार्क शुअर शॉट आणू. पुन्हा एकदा हाच प्रश्न पडतो की सर टाईम खूप कमी राहिलेला आहे, या टाईममध्ये आपण करू शकू का? येस, मी तुम्हाला आजही सांगतो, आपण 100% आज जरी आपण अभ्यास चालू केला तरी हा गोल अचीव करू शकतो. आणि त्यामुळेच वेदांतू आणि आमच्या टीमने, कॅप्टन श्रेयस सरांनी सांगितलं की सेकंड बिग सरप्राईज अजूनही तुमच्यासमोर येणं बाकी आहे. राईट? मग या पर्टिक्युलर जर्नीमध्ये ज्यावेळी मला 80 आउट ऑफ म्हणजे 112 आउट ऑफ 80 मार्क्स ज्यावेळी मला आणायचे, त्यावेळी काय केलं पाहिजे ह्यासाठीच आपण थोडीशी अजून एक गोष्ट डिस्कस करूयात की चॅप्टर वाईज वेटेज काय आहे. की जर आपण मॅथमॅटिक्समध्ये बघितलं की एक्झॅक्टली कुठल्या चॅप्टरला मला किती भाव द्यायचा आहे. इन शॉर्ट, जर भाव भेटत असेल तर टाईम इन्व्हेस्ट करा, भाव भेटत नसेल भाई कटलो वहाँ से. मला काय म्हणायचं कळालं. बरोबर? पण मी चॅप्टरबद्दल बोलतोय, तुमच्या डोक्यात जो विचार आला त्याबद्दल नाही. सो वेकअप. हो की नाही? चला, तर आपण काय करूयात, या प्रत्येक मॅथमॅटिक्समध्ये जे काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं एक्झॅक्टली काय वेटेज आहे आपण हे लर्न करायचा प्रयत्न करूयात. राईट? ओके. सो जर आपण मॅथमॅटिक्सबद्दल बोललो, बरोबर, मॅथमॅटिक्सला पुन्हा एकदा 2 पार्ट्समध्ये आपण सेग्रिगेट केलेलं आहे, मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2. राईट? जर आपण मॅथमॅटिक्स 1 बद्दल बोललो, राईट, जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. थोडंसं साईडला सरकतो मी. येस, सो आय अज्युम की आता तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. तर मला हे सांगायचं, जर मी मॅथमॅटिक्स 1 बद्दल बोललो तर मॅथमॅटिक्स 1 मध्ये आपल्याकडे 7 चॅप्टर आहेत.
बरोबर. मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, POSL म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन आणि LPP, बरोबर, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स विथ ऑप्शन. इथं मी तुम्हाला वेटेज दिलेलं आहे. म्हणजे जर मी मॅथमॅटिक्स 1 बद्दल बोललो तर मॅथमॅटिक्स 1 किती मार्क्सचा पेपर आहे? 40 मार्क्सचा नाही आहे. किती मार्क्सचा पेपर आहे? 56 मार्क्सचा पेपर आहे मॅथमॅटिक्स 1, बरोबर. येस. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि जो वजनदार टॉपिक आहे, बरोबर ना, मॅथमॅटिक्स 2. कारण मॅथमॅटिक्स 1 कसं आहे, हे एकदम इंडिपेंडंट आहे. साला एकदम त्याच्या धुंदीत जगतं मॅथमॅटिक्स 1. पण साला मॅथमॅटिक्स 2 बद्दल बोललं ना तर या केसमध्ये आपण बघू शकता इट इज ऑल इंटरकनेक्टेड. म्हणजे ते रेल्वेच्या इंजिनसारखं आहे. म्हणजे कसं काय की जर आपण चॅप्टरची नावं पाहिली, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी, बायनोमियल, सगळे वजनदार चॅप्टर साला ठुसून भरले तिथं, हो की नाही. आणि मी ज्यावेळी म्हणतो ना की ही ट्रेन आहे, ट्रेन, आता कसं काय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आणि तुम्ही माझ्याशी नक्की ॲग्री कराल या गोष्टीबरोबर की जर मला डिफरन्शिएशन आला, डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह, तर आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येतो. जर मला डिफरन्शिएशन आला तर मला इनडेफिनाइट इंटिग्रेशन येतो. जर मला इनडेफिनाइट आला तर मला डेफिनाइट येतो. जर मला हे दोन्ही इंटिग्रेशनचे चॅप्टर आले तर मला ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन येतो. आणि हे सर्व वरचे म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन स्ट्रॉंगली आलं तरच मला या केसमध्ये कुठला रे, आय एम व्हेरी सॉरी, तरच या केसमध्ये मला डिफरन्शियल इक्वेशन येतो. म्हणजे हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. हां, मॅथमॅटिक्स 2 मध्ये 2 बेधुंद चॅप्टर आहेत ज्यांना काही घेणं देणं नाही आहे. साला मला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले येत नाही आहेत ना, मला इंटिग्रेशन येत नाही, तरीसुद्धा आपण थोडंफार बेसिक लागेल आपल्याला. पण हे 2 चॅप्टर आहेत, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, अतिशय सोपे चॅप्टर आहेत मित्रांनो. त्यामुळे या चॅप्टरला तर बिलकुलही ऑप्शनमध्ये टाकायचा विचार स्वप्नात सुद्धा करू नका. स्वप्न पडत असतील साईडला ठेवा. ह्या 2 चॅप्टरला सगळ्यात पहिल्यांदा प्रिपेअर करायचे का ते मी सांगेन. म्हणजे जर मी मॅथमॅटिक्स 2 बद्दल बोललो ना, मॅथमॅटिक्स 2 पण किती मार्क्सचा पेपर आहे आपला? अरे नाही रे बाबा, 40 मार्क्सचा नाही, तो 56 मार्क्सचा पेपर आहे. येस ऑर नो? म्हणजे मॅथमॅटिक्स 1 56 मार्क्सचा, मॅथमॅटिक्स 2 56 मार्क्सचा. म्हणजे जे मी मगाशी डिस्कस केलं, टोटल मॅथमॅटिक्सचं वेटेज किती मार्क्स आहे रे आपलं? 112 मार्क्सचं वेटेज आहे. आणि या 112 मार्क्सपैकी किती मार्क्स आणायचे आपल्याला? 80 मार्क्स आणायचे. मित्रांनो, मला तेच सांगायचं आहे की इट्स ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह. जर तुम्ही असं म्हणत असाल की मला 80 आउट ऑफ 80 आणायचे तर इट लुक्स चॅलेंजिंग. पण तुम्ही जर असं म्हणलात की मला 112 पैकी 80 मार्क आणायचे, मी तुम्हाला गॅरंटी देतो की एक सिन्सिअर विद्यार्थी, मी सिरियस हा शब्द नाही वापरला, मी काय म्हणलं, एक सिन्सिअर विद्यार्थी शुअर शॉट 112 पैकी 80 मार्क्स आणू शकतो, राईट. पण प्रश्न असाही आहे की ज्याला काहीच मॅथमॅटिक्स आजपर्यंत जमत नाही आहे, किंवा ज्याला चांगला मेंटॉर मिळाला नाही आहे, किंवा ज्याला अजूनही मॅथमॅटिक्सची भीती आहे, ज्याने अजूनही मॅथमॅटिक्सचा अभ्यास केलेला नाही आहे, बरोबर, त्यासाठी काय करायचं? अशा मुलांना खूप भीती असते. अशा मुलांना आपल्याला एक सपोर्टिंग हँड देणं गरजेचं आहे. त्यांच्यामधून तो मॅथमॅटिक्सचा फोबिया, जसा माझ्या मनामध्ये होता, तो मॅथमॅटिक्सचा फोबिया बाहेर काढण्यासाठी मला त्यांच्याबरोबर एक स्ट्रॅटेजी शेअर करायची आहे. आता ती स्ट्रॅटेजी काय आपण बघूयात, राईट. सो इथं लिहिले मी इझी गेन स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजीचं नाव छान आहे. काय म्हणलंय मी? इझी गेन. किती मार्क्स मिळणार तुम्हाला? मिनिमम 50 मार्क्स सहज मिळणार, सहज मिळणार, बरोबर. आता ते कसे मिळणार? प्रत्येकजण हे तुझं सर सांगा यार, नका सस्पेन्सिव्ह होता, राईट. चला तर मी सांगून टाकतो नेमकं काय करायचं. ज्या मुलांना मॅथमॅटिक्सचा सगळ्यात मोठा फोबिया आहे, ज्या मुलांना अजूनही मॅथमॅटिक्समध्ये कॉन्फिडन्स आलेला नाही आहे, त्या मुलांसाठी ही स्ट्रॅटेजी मी सांगतोय. बाकी टॉपर्सने तर 112 पैकी 80 आणायचे, हे आज डोक्यात फिट करून टाका, बरोबर. चला तर ज्या मुलांना मॅथमॅटिक्सचा फोबिया आहे त्यांनी काय करायचं? मित्रांनो मला सांगा, आपल्याकडे किती चॅप्टर आहे टोटल मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2 मिळून? येस, ॲब्सल्युटली. आपल्याकडे किती चॅप्टर आहे टोटल? 15 चॅप्टर आहेत. त्या 15 पैकी तुम्ही फक्त 5 चॅप्टर प्रिपेअर करा. किती बोललं मी? 5 चॅप्टर. हो 5 चॅप्टर. जर आजपर्यंत मॅथमॅटिक्सचा एम पण माहीत नसेल ना आपल्याला, तरीसुद्धा हे 5 चॅप्टर प्रिपेअर करा जे मी सांगतोय, बरोबर. हे 5 चॅप्टर्स कोणते आहेत आपण बघूयात. द व्हेरी फर्स्ट टॉपिक इज मॅथमॅटिकल लॉजिक. किती मार्क्सचा चॅप्टर असणार आहे आपल्याला? 8 मार्क्सचा चॅप्टर असणार आहे. मी विथ ऑप्शन सांगतोय. किती मार्क्सचा? 8 मार्क्सचा मॅथमॅटिकल लॉजिक बोर्ड्समध्ये येणार आहे, बरोबर. मॅट्रायसेस किती मार्क्स आहे आपल्याला? विथ ऑप्शन 6 मार्क्सचा मॅट्रायसेस आपल्याला प्रिपेअर करायचे, राईट. बरं, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? LPP म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. म्हणजे मॅथमॅटिक्स 1 मधनं मी किती चॅप्टर प्रिपेअर केलेले? 3 चॅप्टर मॅथमॅटिक्स 1 मधनं मी प्रिपेअर केलेलं, राईट. आता ज्यावेळी मी मॅथमॅटिक्स 2 कडे जातोय ना, मला डेरिव्हेटिव्ह येतोय ना, मला इंटिग्रेशन येते, मला काहीच येत नाही, तर मग आता करायचं काय, राईट. मी सांगितलं, जसं मी मगाशी बोललं की त्या मुलांनी स्वप्नात सुद्धा विचार आणू नका की मी हे 2 चॅप्टर्स मॅथमॅटिक्स 2 मधले ऑप्शनला टाकीन.
मित्रांनो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे आपले टॉप प्रायोरिटीवरचे चॅप्टर्स असले पाहिजेत. तर ह्या दोघांचं वेटेज किती येते रे? 10 मार्क्स, राईट? 5 आणि 5. म्हणजे जर मी हे 5 चॅप्टर आउट ऑफ 15 पैकी हे 5 चॅप्टर जर मी आज लर्न करायला सुरुवात केली तरी सुद्धा मी 28 मार्क्स आणू शकतो. कसं कॅल्क्युलेट करा? 8 आणि 6 14, 14 आणि 4 20, 20 आणि 10 1 मिनटं, 8 आणि 6 14, 14 आणि 4 20, 20 आणि 10 किती झाले रे? 30 मार्क्स. म्हणजे मी तर 28च लिहिले आहेत, राईट? म्हणजे 30 पैकी मिनिमम आपण 28 मार्क आणू शकतो. समजा 2 मार्क्सची कुठेतरी मी मिस्टेक केली, राईट? परत एकदा बघा, 8 आणि 6 14, 14 आणि 4 8 आणि 7 14, 14 आणि 4 18 असतात ते 30 20 नसतात. जरा केअरफुली ऐकत चला. प्रत्येक वेळी म्हणजे मॅथमॅटिक्सचा टीचर आहे म्हणून बरोबरच असेल असं नसतं. वी आर ऑल्सो ह्युमन बिईंग. होऊ शकतात चुका. हसायला काय झालं? समजून घ्यायचा प्रयत्न करा. लेट्स कनेक्ट, राईट? सो 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि हे 10 म्हणजे मला 28 मार्क्स या ठिकाणी मिळाले, राईट? पण हां, मी काय केले, हे जे चॅप्टर्स आहेत ते इतके कॉन्फिडेंटली प्रिपेअर केलेत की या चॅप्टरमधलं सर मला काही विचारा, या चॅप्टरमधलं तुम्ही काही विचारा, मी प्रत्येक क्वेश्चन या चॅप्टरमधला सोडवू शकतो. जर असा कॉन्फिडन्स मला मिळाला तर हे 28 मार्क्स आपण शुअर शॉट मिळवू शकतो. बरोबर? आपण शुअर शॉट मिळवू शकतो. हे 28 मार्क्स झाले. आता मला सांगा, आपलं बोर्डचं प्रॅक्टिकल किती मार्क्स आहे? बोर्डचं प्रॅक्टिकल आहे आपलं 20 मार्क्स. समजा मी थोडा बहुत अभ्यास करून 20 पैकी मिनिमम त्यामध्ये 12 मार्क्स आणायचा प्रयत्न केला. किती? 12 मार्क्स. म्हणजे 20 पैकी 12 मार्क इज कन्सिडरेबल अमाऊंट, राईट? चला, आपण इथं 12 मार्क्स आणले, राईट? ग्रेट. आता आपल्याला मी तुम्हाला सांगितले की MCQ किती आहे? तर आपल्याकडं 8 MCQ आहेत आपल्याला, बरोबर? 8 MCQ मधून 5 MCQ तर आपण कसेही सॉल्व्ह करू शकतो, कारण 5 चॅप्टर जर आपण प्रिपेअर केले, बरोबर, तर आपल्याला कमीत कमी 5 MCQ तर यायलाच पाहिजेत. हां, असं काही जरुरी नाही की या चॅप्टरमधली मी MCQ सॉल्व्ह करीन. कदाचित मला दुसऱ्या चॅप्टरमधला थोडा बहुत हिंट लागली कुठून, बरोबर, आणि मी 5 MCQ सॉल्व्ह केले. तर तुम्ही मोजा, 28 आणि हे 12 किती झाले? 40. 40 आणि हे 5 MCQ, एक MCQ 2 मार्क्सला, म्हणजे 50 मार्क्स आपण सहज एकदम हसत खेळत उड्या मारत चांगला अभ्यास करून मिळवू शकतो. म्हणजे आपण इथं क्लिअरली बघू शकता की मी कुठलाही मॅथमॅटिक्सचा स्ट्रेस न घेता एकदम इझी वेनी 5 चॅप्टर प्रिपेअर करून, बरोबर, प्रॅक्टिकलचे 12 मार्क्स कन्सिडर करून आणि 5 MCQ. आता तुम्ही म्हणाल सर, 5 MCQ कुठून प्रिपेअर करायचे? टेक्स्टबुकमधले प्रत्येक चॅप्टरचे 5 MCQ नाही करू शकत आपण, बरोबर? म्हणजे मला काय म्हणायचं, टेक्स्टबुकमध्ये जे आपल्याला MCQ दिलेले आहेत, प्रत्येक चॅप्टर वाईज आपण MCQ बघू शकतो ना, की टेक्स्टबुकमध्ये काय MCQ दिलेत तेच MCQ आपल्याला बोर्डमध्ये रिप्लिकेट होणार आहेत विथ सेम व्हॅल्यूज. कदाचित व्हॅल्यूजसुद्धा चेंज होणार नाहीत, बरोबर? त्यामुळे मी काय म्हणतोय, 5 MCQ आपण कुठेही सॉल्व्ह केलेच पाहिजेत, बरोबर? तर असे 50 मार्क्स आपण सहजपणे या मॅथमॅटिक्समध्ये 12वीमध्ये मिळवू शकतो. त्यामुळे ज्या मुलांना मॅथमॅटिक्सची भीती आहे त्या मुलांना मला हे सांगायचं आहे की राजांनो, आजपर्यंत काय केलं याला किंमत नाही आहे. इथून पुढे तुम्ही जे काय कराल ना त्याला खरी किंमत आहे. कारण मी नेहमी म्हणतो की आपल्या मेहनतीपेक्षा आपल्या रिझल्टला समाज खूप जास्त किंमत देतो. तुम्ही किती मेहनत केली, येस ऑब्व्हियसली मेहनतच माणसाचं ॲक्च्युअल रूप बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असते. मेहनतच माणसाचं ॲक्च्युअल कॅरेक्टर बिल्ड करत असतं. फेल्युअर माणसाला बऱ्याचशा गोष्टी शिकवत असतं. बट व्हॉट अल्टिमेटली मॅटर्स इज युअर रिझल्ट. तुमचा रिझल्ट आला, करेक्ट, समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. पण जर रिझल्ट नाही आला तर तोच समाज आपल्याला टॉन्ट मारायला कमी करत नाही. त्यामुळं समाजाची फिकीर न करता हसत खेळत जर आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये 50 मार्क्स पाडायचे असतील तर दिस इज व्हॉट इज द स्ट्रॅटेजी दॅट आय हॅव शेअर्ड इन फ्रंट ऑफ यू. मला वाटते की तुमच्या मॅथमॅटिक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन जर कदाचित या व्हिडिओमधून चेंज झाला तर आय विल बी द मोस्ट हॅपी पर्सन, करेक्ट, ऑन दिस वेदांतू चॅनल अँड आवर एंटायर वेदांतू टीम. आम्ही सर्वजण खूप खुश होऊ की जे काही कोणी हा इथून पुढे व्हिडिओ बघेल आणि त्यातनं ॲटलिस्ट एका मुलाचं जरी लाईफ चेंज झालं तर दॅट इज ऑल्सो अन अचीवमेंट फॉर मी. त्यामुळं मित्रांनो, एकच सांगायचं आहे, दिस इज युअर कॅप्टन ऑफ मॅथमॅटिक्स गोविंद घुले सायनिंग ऑफ. मी सांगितलेल्या गोष्टीचा नक्की विचार करा. जय भवानी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच.